रविवारची दुपार होती. कोलकात्याच्या उकाडीची स्थिती अशी होती की पंखा पूर्ण वेगाने चालल्यानंतरही स्वयंपाकघरातून येणारा मोहरीच्या तेलाचा आणि गरम मसाल्याचा सुवास संपूर्ण घरात साचून राहिला होता. मी जेवणाच्या टेबलावर शेवटची वाटी ठेवत म्हटले, ऑक्टोबरमध्ये डोंगराळ भागातील हवामान चांगले असते ना? मी विचार करत होते की यावेळी उत्तर बंगालच्या बाजूला फिरायला जावे. तो मोबाईलवर एखाद्या ऑफिस ग्रुपचा मेसेज वाचत होता. त्याने डोके वर करून पाहिले सुद्धा नाही. म्हणाला, कोणासोबत? मी खुर्ची मागे ओढत म्हटले, अजून ठरवले नाही. कदाचित एकटीच किंवा एखादा चांगला ग्रुप मिळाला तर त्यांच्यासोबत. यावेळी त्याने लगेच माझ्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर असे आश्चर्य होते जसे काय मी सहलीला जाण्याचे सोडून घर विकून सर्कस जॉईन करण्याबद्दल बोलले आहे. एकटी? आई, प्लीज मस्करी करू नकोस, मी शांत आवाजात म्हटले. मी मस्करी करत नाहीये. 40 वर्ष मुलांना डोंगर, नद्या, हवामान आणि नकाशे शिकवले आहेत. आता स्वतः सुद्धा थोडेसे प्रत्यक्ष पाहून घेते. तो हसला नाही, बस खुर्चीला टेकून मागे बसला आणि म्हणाला, पुस्तकात शिकवणे आणि प्रत्यक्ष ट्रॅव्हल करणे वेगळी गोष्ट आहे. तिकीट कोण काढणार, हॉटेल कोण बघणार, सामान कसे उचलणार, रस्त्यात तब्येत बिघडली तर? मी म्हटले, तिकीट काढायला शिकू शकते, हॉटेलला फोन करून चौकशी करू शकते आणि सामान तितकेच घेऊन जाईन जितके मला उचलता येईल. त्याने मोठा श्वास घेतला, जसे काही मी एखादी हट्टी मुलगी आहे. आई, गेल्या महिन्यात फूड डिलिव्हरीवाल्याला तू 3दा फोन केला होतास कारण लोकेशन चुकीचे गेले होते. मग मी विचारले, तर? तेव्हा तर एवढेच म्हणालास की टेक्नॉलॉजी तुझ्या बसची गोष्ट नाही. त्याचे हे शब्द हळूच बोलले गेले होते, पण माझ्या कानावर ते खूप जोरात आदळले. नंदिनीने गोष्ट सांभाळण्याचा प्रयत्न केला. तिने वरण वाढता वाढता म्हटले, आई, सगळे डिसेंबरमध्ये एकत्र जाऊ शकतो कदाचित. कुणाल लगेच बोलला, डिसेंबरमध्ये माझे ऑडिट आहे आणि तसेही आता काही प्लॅन करायची गरज नाही. मी त्याच्याकडे पाहिले. मला तुझ्या ऑडिटच्या आधी किंवा नंतर का जगायचे आहे? टेबलावर काही सेकंदासाठी फक्त ताटांचाच आवाज ऐकू आला. कुणालने चिडून म्हटले, मी तुला अडवत नाहीये, मी फक्त एवढेच सांगतोय की एकटीने जाणे सुरक्षित नाही. तू अडवत नाहीयेस? मी विचारले. आत्ताच तू म्हणालास की टेक्नॉलॉजी माझ्या बसची गोष्ट नाही, प्रवास माझ्या बसचा नाही, हॉटेल माझ्या बसचे नाही. मग उरले काय? तो उठून गॅलरीच्या बाजूला गेला आणि त्याने त्याच्या मामाला फोन लावला. कदाचित त्याला वाटले की मी ऐकत नाहीये. तो हसत हसत म्हणाला, मामा, आईला अचानक सोलो ट्रॅव्हलर, एकट्याने प्रवास करणारी बनायची आहे. हो, तीच आई जी सुटकेस वर ठेवू शकत नाही. दुसऱ्या बाजूने काय उत्तर आले मला माहित नाही, पण कुणालचे हसणे स्पष्ट ऐकू येत होते. मी जेवण आवरले, ताटं सिंकमध्ये ठेवली आणि माझ्या खोलीत निघून गेले. त्या संध्याकाळी मी कपाटाच्या खालच्या खाणीतून माझ्या जुन्या नकाशांचे पुस्तकं काढले. त्याच्या पानांच्या मध्ये छोटे छोटे कागद ठेवलेले होते. कुठे लिहिले होते रिटायरमेंट नंतर दार्जिलिंगला पुढे जायचे आहे, कुठे एखाद्या नदीच्या खोऱ्याचे नाव होते, कुठे माझ्या पतीच्या अक्षरात एक ओळ होती, पुढच्या सुट्टीत नक्की. ती पुढची सुट्टी कधी आलीच नाही. आधी कुणालचे शिक्षण होते, मग त्याची नोकरी, मग लग्न, मग माझ्या पतीचे आजारपण. प्रत्येक वर्षी काही ना काही महत्त्वाचे काम माझ्या इच्छेपेक्षा जास्त महत्त्वाचे निघायचे. कदाचित तुम्ही सुद्धा अशा एखाद्या आईला, मावशीला किंवा आजीला ओळखत असाल, ज्याचे जग हळूहळू घराच्या 4 भिंतीपुरतेच मर्यादित केले जाते. अशा कथा महत्त्वाच्या वाटत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कारण पुढे जे घडले त्याने फक्त माझ्या मुलाचीच विचारसरणी बदलली नाही. पुढच्या बुधवारी मी आमच्या स्थानिक पेशंट्स असोसिएशनच्या बैठकीला गेले. तिथे माझी जुनी सहकर्मी शर्मिला भेटली. चहा पिता पिता मी तिला सहजच म्हटले, मला डोंगराळ भागात जायचे आहे, पण घरात सगळ्यांना वाटते की मी स्टेशनवरच हरवून जाईन. शर्मिला हसली, मग अचानक गंभीर झाली आणि बोलली, मला सुद्धा जायचे आहे, पण माझी मुलगी म्हणते दुखऱ्या गुडघ्यासोबत घरात बसून राहा. एकटी जाण्याची मला सुद्धा भीती वाटते. आमचे बोलणे शेजारी बसलेल्या सुभाने ऐकले. ती रिटायर्ड शाळा मुख्याध्यापिका होती आणि तिचा आवाज आजही प्रार्थना सभेसारखा सरळ सरळ होता. ती म्हणाली, एकट्याने कशाला जायचे, 5-6 लोकांनी मिळून जाऊ, पण एजन्सी पक्की असली पाहिजे.
ड्रायव्हर, हॉटेल, हॉस्पिटल सगळे आधीच तपासून घ्यावे लागेल. त्याच क्षणी माझ्या डोक्यात काहीतरी बदलले. मला कोणापासून लपून पळून जायचे नव्हते. मला हे सुद्धा सिद्ध करायचे नव्हते की मी कोणाच्याही मदतीशिवाय सगळे करू शकते. मला फक्त एवढंच सिद्ध करायचे होते की मी समजूतदारपणाने माझी मदत स्वतः निवडू शकते. पुढच्या दिवसापासून मी कामाला सुरुवात केली. आधी 3 ट्रॅव्हल्स एजंट्सला मी फोन केला. पहिल्या एजन्सीने सांगितले, मॅडम आता ॲडव्हान्स पाठवून द्या, बाकीचे नंतर. मी रजिस्ट्रेशन नंबर विचारला तर तो मुलगा उडवाउडवीचे उत्तर देऊ लागला. दुसऱ्या एजन्सीने मेडिकल सपोर्टचा दावा केला, पण जेव्हा मी विचारले की रस्त्यात सर्वात जवळचे हॉस्पिटल कोणते असेल तर तो म्हणाला, मॅडम गरज पडणार नाही, देव चांगले करेल. मी फोन ठेवून दिला. तिसऱ्या एजन्सीने वाहनाचा नंबर, ड्रायव्हरचा अनुभव, हॉटेलची माहिती आणि कॅन्सलेशनचे नियम लिखित स्वरूपात पाठवले. तरीही हॉटेलमध्ये वेगळा फोन केला. खोल्या कोणत्या मजल्यावर आहेत, लिफ्ट आहे की नाही, बाथरूममध्ये पकडण्यासाठी रॉड आहे की नाही, असे सगळं विचारले. 2 दिवसानंतर माझ्या जेवणाच्या टेबलावर रंगीबेरंगी फायली, नकाशे, हॉस्पिटल्सचे नंबर, औषधांची यादी आणि प्रवाशांचे एमर्जन्सी कॉन्टॅक्ट्स पसरले होते. नंदिनी एका संध्याकाळी गपचूप आली आणि म्हणाली, आई मी हे सगळे डॉक्युमेंट स्कॅन करून फोल्डर बनवून देऊ का? मी तिच्याकडे पाहिले. ती हळूच म्हणाली, कुणाला सांगू नका की मी मदत केली, आत्ता तरी नको. मी हसून म्हटले, मदत करण्यात भीती कसली? तिने उत्तर दिले नाही. एका आठवड्यात 12 जण तयार झाले. मी स्पष्ट नियम बनवले. प्रत्येक प्रवासी आपल्या डॉक्टरचा सल्ला घेऊन येईल. औषधे वेगळ्या पाऊचमध्ये असतील. प्रत्येक व्यक्तीचा एक साथीदार असेल. कोणाच्या तब्येतीची माहिती जबरदस्तीने घेतली जाणार नाही. पण महत्त्वाचा आजार लपवून कोणीही प्रवासात सामील होणार नाही. शुभा म्हणाली, तू सुट्टी प्लॅन करतेस की सरकारी मोहीम? मी म्हटले, आमच्या वयाच्या लोकांसाठी दोघांमध्ये जास्त फरक नाहीये. खरी चकमक त्या संध्याकाळी झाली ते जेव्हा कुणाल अचानक घरी आला आणि त्याने टेबलावर ठेवलेल्या फायली पाहिल्या. त्याने एक कागद उचलला आणि वाचताच आवाज मोठा केला, तू खरोखरच बुकिंग केलीस? मी म्हटले, अजून फक्त सुरुवातीचे पेमेंट केले आहे, बाकीचे पडताळणी नंतर होईल. मला न विचारता. माझे पैसे आहेत, माझा प्रवास आहे, मी माहिती देते आहे, परवानगी मागत नाहीये. तो काही सेकंद माझ्याकडे पाहत राहिला, मग म्हणाला, आणि जर रस्त्यात डोंगर खचणे, दरड कोसळणे झाले तर, नेटवर्क गेले तर, कोणाची तब्येत बिघडली तर? मी त्याच्यासमोर एक जाड निळी फाईल ठेवली. हे पर्यायी रस्ते आहेत, ही ऑफलाईन शीट आहे, हे रस्त्यातील हॉस्पिटल्स आहेत, हे ड्रायव्हरचे लायसन्स, परमिट आणि विमा आहे, हे रिफंडचे नियम आहेत आणि सिस्टीमनुसार रोज सकाळी आणि संध्याकाळी चेक इन करणे. त्याने फाईल उघडली. एक पान पाहिले, मग दुसरे पान, तिसरे. पहिल्यांदाच त्याचा आवाज हळू झाला, एवढं सगळं तू केलेस? मी म्हटले, हो. त्याने शेवटचा प्रयत्न केला. कागद असण्याने प्रत्येक गोष्ट कंट्रोल होत नाही. मी त्याच्या डोळ्यात पाहून म्हटले, मुळीच होत नाही. तयारी असण्याचा अर्थ असा नाही की काही चुकीचे घडणार नाही. तयारी असण्याचा अर्थ असा आहे की काही चुकीचे घडलेच तर मी रडत रडत तुझा नंबर लावण्या व्यतिरिक्त सुद्धा काहीतरी करू शकेन. खोलीत शांतता पसरली. मी प्रवासाची एक प्रत त्याच्याकडे सरकावली. आम्ही पुढच्या शुक्रवारी सकाळी निघणार आहोत. तुला हवे असेल तर तू गाडी, एजन्सी आणि हॉटेल सगळे पुन्हा तपासून घे. तो बोलला, आणि मला काही चुकीचे आढळले तर? मी म्हटले, ते मी बोलून टाकीन, कारण मला तुझ्या काळजीबद्दल काही अडचण नाही आहे कुणाल. मला फक्त या गोष्टीची अडचण आहे की तू काळजीच्या नावाखाली माझ्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेतलास. त्याने फाईल हातात घेतली, पण काही बोलला नाही. मी माझ्या खोलीत निघून गेले. त्या रात्री खूप दिवसानंतर मला असे वाटले की जणू मी कोणते तिकीट नाही तर माझा स्वतःचा आवाज परत मिळवला आहे. प्रवासाच्या शुक्रवारी मी अलार्म वाजण्यापूर्वीच उठले होते. बाहेर अजून अंधार होता आणि कोलकात्याच्या गल्लीबोळात फक्त कधीतरी एखाद्या दूधवाल्याच्या सायकलची घंटा ऐकू येत होती. मी माझ्या औषधांचे छोटे पाऊच, ओळखपत्र, तिकीटची प्रिंट कॉपी, रोख पैसे आणि मोबाईल चार्जर पुन्हा एकदा तपासले. मोठी सुटकेस घेतली नव्हती, फक्त एक मध्यम बॅग आणि एक छोटासा क्रॉस बॉडी पाऊच.
कुणाल नेहमी म्हणायचा की मी सामान सांभाळू शकणार नाही. यावेळी तर मी ठरवले होते की माझ्या बागेत अशी कोणतीही गोष्ट नसेल जी उचलण्यासाठी मला कोणाच्या परवानगीची किंवा दयेची गरज पडेल. सकाळी 5 वाजता आमची मिनी बस अपार्टमेंट समोर आली. मी सर्वात आधी खाली पोहोचले. ड्रायव्हरने हात जोडून नमस्ते केले. मी त्याला नाव विचारले. मग त्याच्या लायसन्सची कॉपी फाईलमध्ये ठेवलेल्या तपशीलाची मिळवून पाहिली. वाहनांचा नंबरही तपासला. परमिट, विमा, फर्स्ट एड बॉक्स आणि एक्स्ट्रा टायर सगळं पाहिलं. ड्रायव्हरने हसत हसत म्हटले, मॅडम तुम्ही तर RTOच्या ऑफिसपेक्षाही जास्त तपासणी करत आहात. मी सुद्धा हसून म्हटले, आमचे सर्वांचे वय पाहून तुम्ही सुद्धा जास्त सावध राहिलं पाहिजे. हळूहळू बाकीचे लोक येऊ लागले. शर्मिला तिच्या मुलीसोबत आली. तिच्या मुलीने मला 3दा विचारले की हॉटेलमध्ये लिफ्ट आहे की नाही. मी तिला लिखित खात्री दाखवली. सुभाने येताच प्रवाशांची यादी आपल्या हातात घेतली. तिने प्रत्येक व्यक्तीचे नाव पुकारले आणि त्यांच्या साथीदाराचे नावही जुळवून पाहिले. प्रदीप दत्ता आपल्या पत्नीसोबत सर्वात शेवटी पोहोचले. हातात मोठा कॅमेरा होता आणि खांद्यावर त्याहूनही मोठी बॅग. येताच बोलले, अरे एवढे नियम कायदे पाहून वाटत आहे की सुट्टीवर नाही तर निवडणुकीच्या ड्युटीवर चाललो आहोत. सुभाने न हसता म्हटले, तुम्ही उशिरा आला आहात, आधी आपले नाव नोंदवून घ्या. प्रदीप हसत हसत बोलले, पाहिलेत आत्तापासूनच प्रिन्सिपल मॅडम सुरू झाल्या. तब्बल तितक्यात मी पाहिले की रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला कुणाल उभा होता. तो साधा टी-शर्ट आणि ट्राउझरमध्ये होता, पण त्याच्या चेहऱ्यावर तीच ऑफिसवाली गंभीरता होती. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, मी फक्त गाडी पाहायला आलो आहे. मी म्हटले, बरं केलेस. त्याने ड्रायव्हरला घाटातील डोंगराळ रस्त्यांवरचा अनुभवाबद्दल विचारले. टायर पाहिले, कंपनीचे नाव मोबाईलवर शोधले. मग माझ्याकडे पाहून म्हणाला, ही गाडी तर ठीक वाटत आहे. त्याच्या आवाजात पहिल्यांदाच थोडीशी अनिच्छुक मंजुरी होती. मी त्याला एक सीलबंद लिफाफा दिला. यात काय आहे? त्याने विचारले. पूर्ण रस्ता, हॉटेल, ड्रायव्हर, सर्व प्रवाशांच्या घरच्यांचे नंबर आणि आपत्कालीन परिस्थितीची माहिती. एक कॉपी माझ्याकडे का? आणि कारण सुभाकडे दुसरी आहे, एजन्सीकडे तिसरी आणि डिजिटल कॉपी वेगळी आहे. त्याने कपाळाला आठ्या पाडून म्हटले, एवढ्या कॉफ्यांची काय गरज आहे? मी उत्तर दिले, जेव्हा एखादी माहिती महत्त्वाची असते तेव्हा एकाच जागेवर अवलंबून राहायचे नसते. तो काही क्षण गप्प राहिला. मग म्हणाला, वेळेवर मेसेज करत जा. मी म्हटलं, सकाळी आणि संध्याकाळी जसे ठरले आहे तसे मध्ये सुद्धा करू शकते, गरज पडली तर. तो माझ्याकडे पाहत राहिला, जणू समजून घेण्याचा प्रयत्न करत असावा की त्याची आई कधीपासून एवढी कडक झाली. सत्य तर हे होते की मी नेहमीच अशी होते. फरक फक्त एवढाच होता की घरात मी माझी ही सवय खूप दिवसापासून वापरली नव्हती. आधी आम्ही ट्रेनने पुढे गेलो, मग डोंगराळ रस्त्यासाठी दुसरी गाडी घेतली. सुरुवातीला सगळे काही व्यवस्थित चालले होते. आम्ही स्टेशनवर सामान मोजले, जागा ठरवल्या आणि औषधांचे पाऊच वेगळे ठेवले. शर्मिला थोड्या वेळाने विचारत होती की छोटी निळी बॅग कुठे आहे, तर ती तिच्या पायाजवळ ठेवलेली होती. प्रदीप बोलला, जर अशीच दर 15 मिनिटांनी मोजणी करत राहिली तर आपण पुढच्या वर्षी पोहोचू. मी म्हटले, उशिरा पोहोचणे परवडले, पण कोणाला मागे सोडण्यापेक्षा हे उत्तम आहे. त्यांनी हसून आपल्या पत्नीला म्हटले, आपला टूर मॅनेजर कॉलेजमध्येच नक्कीच खूप भयानक राहिला असतील. त्यांच्या पत्नीने हळूच उत्तर दिले, तुम्हाला सुद्धा सांभाळणारा कोणीतरी हवाच आहे. पहिले छोटे संकट स्टेशनवर झाले. आमच्या ग्रुपमधील एक महिला, मीनाक्षी, तिचा वाचनाचा चष्मा कुठेतरी ठेवून विसरली. ती घाबरली, कारण तिकीट आणि औषधांची चिठ्ठी ती चष्म्याशिवाय वाचूच शकत नव्हती. आधी सगळे लोक वेगवेगळ्या जागी शोधू लागले. मी त्यांना थांबवले. तिच्या साथीदाराने तिच्या बॅगेची तपासणी केली. सुभाने सर्वात शेवटी बसलेली जागा आठवली. 5 मिनिटात चष्मा चहाच्या दुकानाजवळच्या बाकावर सापडला. मीनाक्षीने सुटकेचा निश्वास सोडत म्हटले, मी जर एकटी असते तर रडत राहिली असते. मी म्हटले, म्हणूनच तर आपण एकटे नाही आहोत. त्या रात्री पहिल्या मजल्यावर असलेल्या हॉटेल्समध्ये पोहोचतात आमची पुढची परीक्षा समोर आली. आम्हाला आधीच खालील 2 खोल्या देण्याचे वचन दिले गेले होते, कारण शर्मिला आणि एका दुसऱ्या प्रवाशाला पायऱ्या चढण्या उतरण्याचा त्रास होता.
मग रिसेप्शनवर बसलेल्या मुलाने सांगितले की खालच्या सगळ्या खोल्या भरल्या आहेत. तो म्हणाला, मॅडम वर खूप चांगल्या खोल्या आहेत, फक्त 2 मजले आहेत. मी विचारले, लिफ्ट नाहीये? मी लिखित खात्री त्यांच्यासमोर ठेवली. तो बोलला, ते तर एजन्सीने लिहिले असेल, हॉटेलच्या बाजूने कोणतीही गॅरंटी नव्हती. मी ईमेलची प्रिंट कॉपी काढला, ज्यावर हॉटेलचा शिक्का आणि कन्फर्मेशन दोन्ही होते. त्याचा चेहरा बदलला. आमच्या मागे उभे असलेले काही प्रवासी थकले होते. प्रदीप बोलला, आता जाऊ द्या ना. हो, 2 दिवसाचीच गोष्ट आहे, हळूहळू चढून जाऊ. मी त्यांच्याकडे पाहिले. तुम्ही चढू शकता शर्मिला? नाही. शर्मिलाने हळूच म्हटले, मी प्रयत्न करून पाहीन. मी म्हटले, नाही, तुम्ही ज्या सुविधेसाठी पैसे दिले आहेत तीच तुम्हाला मिळेल. मी एजन्सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन केला, त्याला सगळी माहिती पाठवली. मग माझा बॅकअप हॉटेल्सची यादी काढली. सुमारे 40 मिनिटांनंतर आमचे बुकिंग जवळच्या दुसऱ्या हॉटेलमध्ये करण्यात आले. जास्तीचा वाहनांचा आणि खोल्यांचा खर्च एजन्सीनेच दिला. जेव्हा आम्ही नवीन हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा शर्मिलाने माझे हात पकडून म्हटले, मी तर विचार करत होते की तुझ्या या सगळ्या फाईल्स फक्त एक सवय आहेत. मी हसून म्हणले, सवयच कठीण प्रसंगी कामाला येतात. प्रदीपने मागून म्हटले, ठीक आहे, आज मानून घेऊया की जिल्हा अधिकारी मॅडम जिंकल्या. सगळे हसून उठले. मी सुद्धा हे हसले. पण मला समजले होते की खरी परीक्षा अजून बाकी आहे. पुढच्या दिवशी हवामान स्वच्छ होते. दूर डोंगरावर हलकेसे धुके होते. आम्ही एका छोट्या मठात गेलो, मग स्थानिक बाजारात आणि एका व्ह्यू पॉइंटवर. तिथे उभे राहून मी दरीच्या बाजूला पाहिले. खाली नदी चांदीची अशी पातळ रेषेसारखी दिसत होती. शर्मिला बोलली, आता लेक्चर सुरू होईल. मी म्हटलं, नाही, आज फक्त पाहायला आलो आहे. मग 5 मिनिटांनंतर मी सगळ्यांना सांगत होते की नदीने या दरीचा आकार कसा बदलला असेल. सगळे हसू लागले आणि मी सुद्धा. त्या संध्याकाळी जेवण झाल्यानंतर सगळे लोक हॉटेलच्या छोट्या हॉलमध्ये बसले होते. गप्पा कुटुंबावर निघाल्या. कोणाची मुलगी परदेशात होती, कोणाचा मुलगा दुसऱ्या शहरात होता. जवळपास प्रत्येक व्यक्तीची एकच तक्रार होती, मुले त्यांच्यावर प्रेम करायची, पण प्रत्येक निर्णयात त्यांना लहान मूल समजायची. मी पहिल्यांदा सगळ्यांसमोर म्हटले, माझे पती गेल्यावर कुणालने खूप मदत केली. बिले, बँक, डॉक्टर, घराची दुरुस्ती सगळे सांभाळले. सुरुवातीला मला दिलासा मिळाला. मग हळूहळू त्याने विचारणे बंद केले. तो फक्त सांगू लागला की मला काय केले पाहिजे. सुभा म्हणाली, मदत आणि नियंत्रण याच्यात खूप बारीक फरक असतो. मी उत्तर दिले, हो, आणि कित्येकदा तो फरक फक्त एवढाच असतो की कोणी तुम्हाला विचारले की नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुढच्या शहरासाठी निघालो. रस्ता लांबचा होता, म्हणून मी मध्ये 2 विश्रामस्थळे ठेवले होते. जवळपास 11 वाजता प्रदीप अचानक म्हणाले की त्यांना चक्कर येत आहे. त्यांच्या पत्नीला वाटले कदाचित भूक लागली असेल. तिने पाणी दिले. पण काही मिनिटांनंतर प्रदीप खूप अशक्त वाटू लागले. त्यांचा चेहरा पिवळा पडला होता आणि ते व्यवस्थित उत्तर देत नव्हते. बसच्या आत भीती पसरली. कोणीतरी म्हणाले त्यांना झोपवा, कोणीतरी म्हटले लवकर हॉटेलमध्ये पोचूया. ड्रायव्हर बोलला, मॅडम पुढे जवळपास 1 तास आहे, तिथे डॉक्टर बोलवून घेऊ. मी लगेच रस्त्यावरील माहितीची फाईल उघडली. आमच्या सध्याच्या जागेपासून एक छोटे हॉस्पिटल फक्त 25 मिनिटाच्या अंतरावर होते. मी ड्रायव्हरला म्हटले, गाडी सुरक्षित कडेला लावा आणि हॉस्पिटलच्याच बाजूने चाला, हॉटेलकडे नाही. सुभाने बाकी प्रवाशांना शांत केले. तिने खिडक्या उघडल्या आणि सगळ्यांना आपापल्या जागेवर बसून राहण्यास सांगितले. मी प्रदीप यांच्या पत्नीकडून त्यांचा मेडिकल पाऊच मागितला. ती रडत रडत बोलली, मला औषधांची नावं आठवत नाहीयेत. मी त्यांचा सीलबंद मेडिकल फॉर्म उघडला. त्यांच्यात महत्त्वाचा आजार, औषधं, ॲलर्जी, डॉक्टरांचा नंबर आणि मुलीचा संपर्क होता. मी लगेच हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि सांगितले की आम्ही वाटेत आहोत. मग प्रदीप यांच्या मुलीला माहिती दिली. मी फक्त वस्तुस्थिती सांगितली. कोणतेही अंदाज लावला नाही. कुणालचे अनेक फोन येत होते, कारण ग्रुपमधील कोणाच्या तरी घरच्यांनी घाबरून मेसेज टाकला होता. पण त्यावेळी त्यांच्याशी बोलणे माझी प्राथमिकता नव्हती. मी फक्त छोटासा मेसेज केला, मेडिकल इमर्जन्सी आहे, हॉस्पिटलमध्ये जात आहोत, सुरक्षित पोहोचल्यावर कॉल करेन.
हॉस्पिटलमध्ये पोहोचताच स्टाफ तयार होता. आम्ही प्रदीप यांची माहिती त्यांना दिली. डॉक्टर त्यांना आत घेऊन गेले. त्यांची पत्नी कापत होती. मी तिचा हात पकडला आणि म्हटले, तुमची मुलगी वाटेत आहे, तुम्ही एकट्या नाही आहात. बाकीचा ग्रुप बाहेर बसला होता. काही लोक घाबरले होते. मी सुभाला म्हटले की तिने एजन्सीच्या सहाय्यकासोबत त्यांना पुढच्या हॉटेलमध्ये घेऊन जावे. आमच्या योजनेत हीच व्यवस्था होती की गरज पडल्यास ग्रुप दोन भागात सांभाळला जाऊ शकेल. सुभा बोलली, तू इथे राहशील? हो, जोपर्यंत कुटुंब पोचत नाही तोपर्यंत. आणि बाकीचा प्रवास तू सांभाळशीलच. तिने मान हलवली. कोणत्या नाटकाची गरज नव्हती. आम्ही दोघींना माहिती होते की काय करायचे ते. काही वेळानंतर डॉक्टर बाहेर आले. त्यांनी सांगितले की प्रदीप यांना निरीक्षणाखाली ठेवावे लागेल आणि काही तपासण्या कराव्या लागतील. वेळेवर आणणे हा योग्य निर्णय होता. त्यांची पत्नी रडू लागली. मी सुटकेचा निश्वास सोडला. पण तितक्यात कुणालचा फोन पुन्हा आला. यावेळी मी उचलला. त्याचा आवाज मोठा होता. आई, काय झाले? तुम्ही लोक कुठे आहात? आत्ताच्या आत्ता परत या. मी शांत स्वरात म्हटले, प्रदीप यांची तब्येत बिघडली आहे. आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. डॉक्टर तपासत आहेत. त्यांची मुलगी वाटेत आहे आणि बाकीचा ग्रुप सुभासोबत हॉटेलवर गेला आहे. तू तिथे एकटी आहेस? नाही, त्यांची पत्नी माझ्यासोबत आहे. एजन्सीचा स्थानिक प्रतिनिधी सुद्धा आहे. तू ताबडतोब परत आले पाहिजेत. मी म्हटले, आता कोणाला तरी सोडून परत येणे ही जबाबदारी होणार नाही. तो काही क्षण गप्प राहिला. मग म्हणला, तू हे सगळे कसे सांभाळशील? मी उत्तर दिले, ज्या तयारीवर तू हसत होतास त्याच तयारीने. त्याने खूप हळू आवाजात विचारले, तू ठीक आहेस ना? हो, हॉटेलवर पोहोचल्यावर कॉल करेन. मी म्हटले, करशील? तो म्हणाला, त्याने पहिल्यांदा मला कोणताही आदेश दिला नाही. त्याने फक्त फोन ठेवून दिला. संध्याकाळपर्यंत प्रदीप यांची मुलगी पोहोचली. तिने मेडिकल फॉर्म, हॉस्पिटलचा रेकॉर्ड आणि खर्चाची माहिती माझ्याकडून घेतली. ती वारंवार धन्यवाद म्हणत होती. प्रदीप यांच्या पत्नीने माझा हात पकडून म्हटले, तुमच्या फायलींची मस्करी उडवत होते. मी म्हटले, आता या गोष्टीचा विचार करू नका. ती बोलली, पण आज तीच फाईल कामाला आली. मी खिडकीच्या बाहेर पाहिले. मला पहिल्यांदा समजले की हा प्रवास फक्त माझ्या स्वातंत्र्याची परीक्षा नव्हती. माझ्या तयारीने त्या लोकांना सुद्धा सुरक्षित केले होते ज्यांना वाटत होते की मी गरजेपेक्षा जास्त सावध आहे. मी कुणालला शेवटचा मेसेज पाठवला. परिस्थिती स्थिर आहे, कुटुंब पोचले आहे आणि आता मी हॉटेलवर जात आहे. बाकीचा ग्रुप पण सुरक्षित आहे. काही मिनिटांनंतर त्याचे उत्तर आले. समजले, पोचल्यावर आराम कर. मी स्क्रीनकडे काही वेळ पाहिले. तो एक छोटासा मेसेज होता, पण त्यात पहिल्यांदा काळजीसोबत आदर सुद्धा होता. पुढच्या सकाळी हॉटेलच्या डायनिंग रूममध्ये असामान्य शांतता होती. चहा समोर ठेवला होता, पण तो पिण्याची कोणाची इच्छा होत नव्हती. प्रदीप हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या घटनेने सगळ्यांना आतून हादरून सोडले होते. काही लोकांना वाटत होते की आपण प्रवास इथेच संपवून टाकूया. एक महिला तर म्हणाली, घरी परत जाणेच योग्य राहील. काल जे घडले त्यानंतर मन लागत नाहीये. मी कोणालाही समजावण्याची घाई दाखवली नाही. मी माझी फाईल उघडली आणि सगळ्यांसमोर बसले. सर्वात आधी मी म्हटले, प्रदीप हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. त्यांची मुलगी आणि पत्नी त्यांच्यासोबत आहेत. रात्री त्यांची स्थिती स्थिर होती. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मी पुढे म्हटले, आता आपल्या समोर 3 पर्याय आहेत. आपण सगळे आजच परत जाऊ शकतो. आपण एक दिवस इथेच थांबून आराम करू शकतो किंवा बदललेल्या कार्यक्रमासोबत प्रवास सुरू ठेवू शकतो. कोणीही निर्णय दबावात घेतला जाणार नाही. शर्मिलाने विचारले, तुला काय करायचे आहे? मी काही क्षण विचार केला. मला प्रवास सुरू ठेवायचा आहे, पण आधीपेक्षा मंद गतीने. कमी जागा पाहू, जास्त आराम करू. ज्यांना परत जायचे असेल त्यांची व्यवस्था सुद्धा केली जाईल. एक व्यक्ती म्हणाला, पुन्हा कोणाची तब्येत बिघडली तर? मी त्यांच्याकडे पाहून उत्तर दिले, आपण हे वचन देऊ शकत नाही की काही चुकीचे घडणारच नाही. कोणीच देऊ शकत नाही, पण आपण हे तर ठरवू शकतो की चुकीचे घडल्यावर काय करायचे. सुभाने माझ्या बोलण्याला पाठिंबा दिला.
कारण आपण भीतीच्या मध्ये सुद्धा एक पद्धत वापरली, अडचण आली, पण ग्रुप विखुरला नाही. हळूहळू खोलीतील वातावरण बदलू लागले. शर्मिला बोलली, मी परत जाणार नाही. मी घाबरून घरातच बसणार होते. मग इथे कशाला आले? मीनाक्षी म्हणाली, मी सुद्धा राहीन. काही वेळानंतर जवळपास सर्वांनी प्रवास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. 2 प्रवाशांनी घरी परतणे निवडले. आम्ही त्यांच्या तिकिटाची आणि वाहनाची व्यवस्था करून दिली. कोणीही त्यांच्या निर्णयाची मस्करी उडवली नाही. स्वातंत्र्याचा अर्थ असा नव्हता की प्रत्येकाने एक निर्णय घ्यावा. स्वातंत्र्याचा अर्थ असा होता की प्रत्येक व्यक्तीने आपला निर्णय स्वतः घ्यावा. त्या दिवशी आम्ही कोणतेही लांबचा प्रवास केला नाही. हॉटेलच्या जवळ असलेल्या बाजारापर्यंत चालत गेलो. तिथे छोटे छोटे दुकानदार लोकरीचे कपडे, चहा, लाकडी वस्तू आणि स्थानिक मिठाई विकत होते. शर्मिलाने एक चमकणारी टोपी उचलून मला विचारले, यात कशी दिसेन? मी म्हटले, शाळेतून पळून जत्रेत आल्यासारखी. ती हसत हसत टोपी विकत घेऊन आली. सुभा म्हणाली, काल सगळे घाबरत होते, आज तुम्ही दोघी पुन्हा लहान मुलींसारखी खरेदी करत आहात. मी उत्तर दिले, हीच तर चांगली गोष्ट आहे. वय वाढण्याचा अर्थ हसणे बंद करणे असा होत नाही. संध्याकाळी आम्ही चहाच्या बागांजवळ बनवलेला एका छोट्या व्ह्यू पॉइंटवर गेलो. ढग खूप खाली आले होते. काही वेळात संपूर्ण रस्ता पांढऱ्या धुक्यात लपून गेला. मी रेलिंग जवळ उभे राहून ते दृश्य पाहत राहिले. एवढ्या वर्षापर्यंत मी विद्यार्थ्यांना उंच तापमान आणि ढग बनवण्याची प्रक्रिया समजून सांगितली होती, पण त्यावेळी मला कोणत्या व्याख्याची गरज नव्हती. मी फक्त तिथे उभी होते, डोंगरांच्या मध्ये, स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या निर्णयाने. त्याच वेळी कुणालचा फोन आला. मला वाटले तो पुन्हा विचारेल की आम्ही जेवलो की नाही, औषध घेतले की नाही, रस्ता सुरक्षित आहे का नाही. पण तो म्हणाला, आई तिथे हवामान कसे आहे? मी थोडे दचकून उत्तर दिले, थंडी आहे, चहूबाजूला धुके आहे, समोरचा डोंगर कधी दिसतो तर कधी गायब होतो. तू ती नदीची दरी पाहिलीस? हो, ती ज्याच्याबद्दल मी शिकवायचे. काही वेळ तो गप्प राहिला, मग म्हणाला, आवडली? मी म्हटले, पुस्तकापेक्षा जास्त मोठी आहे. त्याने हलक्याच्या हसण्यासोबत म्हटले, ही गोष्ट कोणत्याही भूगोलाच्या पुस्तकात लिहू नकोस. मी सुद्धा हसले. मग त्याचा आवाज गंभीर झाला, आई काल मी खूप घाबरलो होतो. मला माहित आहे, बाबा गेल्यानंतर मला नेहमी वाटत राहिले की तुझ्यासोबत काही झाले तर ती माझी चूक असेल. मी रेलिंगवर हात ठेवला आणि हळूच म्हटले, याच भीतीमुळे तू माझी मदत करायला सुरुवात केली होतीस. हो, पण नंतर माझी जागा घेऊन निर्णय घेणे सुरूच केलेस. फोनच्या दुसऱ्या बाजूला शांतता होती. मी म्हटले, तुला वाटले ना की मला थांबवावे, हा म्हणजे मला सुरक्षित ठेवण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. कुणालने हळू आवाजात म्हटले, कदाचित, पण तू विसरलास की घराच्या आत बंद राहणे हे सुद्धा प्रत्येक समस्येचे उत्तर नाही. तो म्हणाला, मी तुला कमकुवत समजलो. मी लगेच उत्तर दिले नाही. मग बोलले, तू मला म्हातारे समजलंस? म्हातारे असणे ही कमजोरी नाही. हो, माझी ताकद आधीसारखी नाही. डोळ्यांसाठी चष्मा हवा, गुडघ्यांना आराम हवा, नवीन तंत्रज्ञान शिकायला वेळ लागतो. पण याचा अर्थ असा नाही की मी विचार करू शकत नाही. कुणालचा आवाज भरून आला, सॉरी आई. त्याची माफी साधी होती. कोणतेही लांबलचक भाषण नाही, कोणतेही सबब नाही. मी म्हटले, मला आवडले की तू माफी मागितलीस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू काळजी करू शकतोस, प्रश्न विचारू शकतोस, सल्लाही देऊ शकतोस, पण माझ्यासाठी निर्णय घेऊ शकत नाहीस. तो म्हटला, ठीक आहे, आणि ठीक आहे, फक्त आजच्या पुरतेच नसले पाहिजे. मी प्रयत्न करेन. मी म्हटले, प्रयत्नांनीच सुरुवात होते. त्या दिवशी आमचे बोलणे कोणत्याही वादाशिवाय संपले. पुढचे 2 दिवस प्रवास शांत राहिला. आम्ही कार्यक्रम छोटा केला. एका स्थानिक संग्रहालय पाहिले, नदीच्या किनारी काही थोडासा वेळ घालवला आणि लांबच्या रस्त्यापासून लांबच राहिलो. ग्रुपमध्ये आता माझ्या फायलींची मस्करी वेगळ्या प्रकारे घेतली जात होती. शर्मिला म्हणाली, पुढच्या वेळी मला सुद्धा एक लाल फाईल हवी आहे. मीनाक्षी बोलली, लाल का? कारण निळ्या फाईलीची मालकीन तर आहेत. सुभा म्हणाली, आधी नियम वाचून घ्या, फक्त रंगाने कोणी जबाबदार बनत नाही. सगळे हसून उठले. प्रवासाच्या शेवटच्या दिवशी प्रदीप यांच्या मुलीचा फोन आला.
तिने सांगितले की डॉक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे, पण आता कोणतेही तत्काळ धोका नाही. तिने सांगितले, आंटी, बाबा तुमच्याशी बोलू इच्छितात. फोनवर प्रदीप यांचा आवाज अशक्त होता, पण त्यांची जुनी विनोदी शैली परत आली होती. जिल्हा अधिकारी मॅडम, मी म्हटले, हॉस्पिटलमध्ये सुद्धा मस्करी बंद झाली नाही. ते म्हणाले, आतापासून तुमच्या फायलींची मस्करी उडवणार नाही. हे वचन रेकॉर्ड करून ठेवू. तिकडून ते पुन्हा गंभीर झाले. तुमच्यामुळेच वेळेवर उपचार मिळाले. मी खरोखरच धन्यवाद मानू इच्छितो. मी म्हटले, धन्यवाद सुभाला सुद्धा द्या, तिने बाकीचा ग्रुप सांभाळला. ते म्हणाले, सगळ्यांना देईन, पण सर्वात आधी तुम्हाला. फोन ठेवल्यानंतर मी काही वेळ शांत राहिले. मी हा प्रवास कोणाला वाचवण्यासाठी आयोजित करत नव्हते. मी फक्त विचार केला होता की काही ज्येष्ठ नागरिक सुरक्षित मार्गाने फिरू शकतील. पण आता मला समजले की तयारी हे फक्त अपघातापासून वाचण्याचे साधन नव्हते, तर ते एक सन्मान वाचवण्याचा सुद्धा मार्ग होता. जेव्हा कोणाची वैद्यकीय माहिती व्यवस्थित असते, तेव्हा संकटाच्या वेळी त्यांच्या बागा उचकाव्या लागत नाहीत. जेव्हा कुटुंबाचे नंबर तयार असतात, तेव्हा कोणाला अंदाज लावावा लागत नाही. जेव्हा जबाबदाऱ्या वाटल्या जातात, तेव्हा एका व्यक्तीच्या घाबरण्याने संपूर्ण ग्रुप तुटत नाही. आम्ही शेवटच्या सकाळी डोंगरासमोर एक ग्रुप फोटो काढला. सगळ्यांनी मला मध्ये उभे करण्याचा प्रयत्न केला, पण मी एका बाजूला उभी राहिले. मी म्हटले, हा माझा टूर नव्हता, आपला टूर होता. सुभा बोलली, योजना तुझी होती, जबाबदारी सर्वांची होती. शर्मिलाने माझा हात पकडून म्हटले, जास्त भाषण देऊ नकोस, फोटो काढून घे. कॅमेऱ्याचा फ्लॅश चमकला. त्या फोटोमध्ये कोणीही नायक नव्हता, फक्त 12 लोक होते, ज्यांनी आपल्या भीतीची पर्वा न करता घरात बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा आमची मिनी बस कोलकात्यात पोहोचली, तेव्हा अपार्टमेंट समोर अनेक कुटुंब वाट पाहत होती. नंदिनी सर्वात पुढे होती. तिच्यासोबत कुणाल सुद्धा उभा होता. गाडी थांबताच तो माझ्याकडे आला. आधीसारखं त्याने थेट माझी बॅग पकडण्याचा हात पुढे केला नाही. त्याने विचारले, बॅग घेऊ? मी त्याच्याकडे पाहिले आणि हसले. हो, यावेळी घेऊ शकतोस. त्याने बॅग उचलली. मग म्हणाला, प्रवास कसा झाला? खूप छान. थकली असशील ना थोडी? चल घरी जाऊन आराम कर. मी मस्करीत म्हटले, तू आदेश देतोयस की सल्ला? तो लगेच हसला. सल्ला. नंदिनी हसून उठली. घरी पोचल्यावर मी चहा बनवला. कुणालने प्रवासाची ती निळी फाईल उचलली आणि एक एक पान पाहू लागला. तो बराच वेळ शांत राहिला. मग म्हणाला, तू रस्त्यातील प्रत्येक हॉस्पिटलचे अंतर लिहिले होतेस? हो. हॉटेलचा बॅकअप सुद्धा? हो. ड्रायव्हर बदलण्याच्या स्थितीतील नंबर सुद्धा? हो. त्याने मान हलवली. माझ्या कंपनीचे अनेक ऑपरेशन यापेक्षा काही कमी तयारीत असतात. मी म्हटले, मी जवळपास 40 वर्ष भूगोल शिकवला आहे. जागा, हवामान, रस्ते आणि लोकांची गरज समजणे माझ्यासाठी नवीन काम नाहीये. त्याने माझ्याकडे पाहिले. कदाचित मी कधी विचारच केला नाही की तुझ्या नोकरीत किती नियोजने करावे लागत असेल. तू मला फक्त तुझी आई म्हणून पाहिलेस, एक पूर्ण व्यक्ती म्हणून नाही. त्याने फाईल बंद केली. आता समजत आहे की मी म्हटले, समजणे एका दिवसात पूर्ण होत नाही. त्याने मान हलवली. काही दिवसानंतर पेशन्स असोसिएशनचे मला बोलवले. ते म्हणाले की सुरक्षित ज्येष्ठ नागरिक प्रवासावर एक बैठक घ्यावी. मी स्पष्ट म्हणाले, मी ट्रॅव्हल एजंट नाहीये. मी कोणत्याही प्रवासाची गॅरंटी देऊ शकत नाही. सुभाने उत्तर दिले, आम्हाला गॅरंटी नको आहे. आम्हाला हे शिकायचे आहे की एजन्सी कशी तपासावी, डॉक्टरांना काय विचारावे आणि कुटुंबाशी कसे बोलावे. मी संमती दिली. बैठकीच्या दिवशी खोली भरलेली होती. काही ज्येष्ठ नागरिक एकटे आले होते, काही आपल्या मुलांना आणि मुलींना सोबत घेऊन आले होते. मी त्यांना म्हटले, स्वतंत्राचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचा आजार लपवावा, विना तयारी निघून जावे किंवा प्रत्येक मदन फेटाळून लावावी. ते स्वातंत्र्य नाही, निष्काळजीपणा आहे. सगळे लक्ष देऊन ऐकत होते, पण सुरक्षेच्या नावाखाली एखाद्या सक्षम प्रौढ व्यक्तीला घरात रोखून ठेवणे सुद्धा योग्य नाही. योग्य रस्ता मध्ये आहे. माहिती गोळा करा, आरोग्याची खरी स्थिती समजून घ्या, विश्वासू मदत निवडा आणि निर्णय एकत्र मिळून नाही, सन्मानाने घ्या. मागे बसलेला कुणाल माझे बोलणे ऐकत होता. बैठकीनंतर तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, मी एक सुरक्षित ऑनलाईन फॉर्म बनवू शकतो जिथे लोक आपले एमर्जन्सी कॉन्टॅक्ट भरू शकतील. मी त्याला पाहिले.
तू बनवू शकतोस की बनवत आहेस? त्याला लगेच आपली चूक समजली. तुला आवडेल का मी बनवलेले? मी हसले. हो, पण आधी मला डिझाईन दाखव. ठीक आहे मॅडम. नंदिनीने तर माझ्या मदतीनेच प्रवासाची एक साधी डिजिटल चेकलिस्ट तयार केली. आम्ही त्यात स्पष्ट लिहिले की प्रत्येक व्यक्तीने आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कोणतीही सामान्य यादीला वैद्यकीय परवानगी समजू नये. आमचे कुटुंब एका दिवसात पूर्णपणे बदलले नाही. कुणाल अजूनही हवामानाच्या बातम्या गरजेपेक्षा जास्त पाहायचा. कधी कधी न विचार करता सल्लासुद्धा देऊन टाकायचा. पण आता मी गप्प बसत नव्हते. एक दिवस तो म्हणाला, आई, एवढ्या लांब जाण्याची काही गरज आहे? मी त्याच्याकडं पाहिले. तो लगेच बोलला, ठीक आहे, हा प्रश्न होता, निर्णय नाही. मी म्हटले, आता तू शिकत आहेस. प्रवासावरून परतल्याच्या जवळपास 1 महिन्यानंतर तो रविवारी माझ्या घरी आला. त्यांच्या हातात एक पुस्तक होते. त्याने ते पुस्तक टेबलावर ठेवले. ते भारताच्या दुसऱ्या एका भागाचे ट्रॅव्हल गाईड होते. मी भोवया उंच करून विचारले, हे काय आहे? तो म्हणाला, मी काही बुक केले नाही. छान. फक्त विचार केला की कदाचित तुला पुढच्या जागेचे नियोजन करायला मजा येईल. मी पुस्तक उघडले. त्याच्या आत अनेक नकाशे आणि रस्त्यांची माहिती होती. तुला वाटते की मी पुन्हा प्रवास करेन? तो म्हणाला, मला वाटते तू आधीच ठरवून टाकले आहेस. मी माझी जुनी ॲटलस काढली आणि नवीन गाईड त्याच्याजवळ ठेवली. मग एक रिकामी वही उघडली. कुणालने विचारले, पुढच्या नियोजनाची बैठक कधी आहे? मी पेन उचलले आणि म्हटले, तू येऊ शकतोस. तो हसला. मी पुढे म्हटलं, पण यावेळी तुला माझी चेकलिस्ट मानावी लागेल. त्याने हात जोडून म्हणले, जी टूर मॅनेजर मॅडम. आम्ही दोघे हसून उठलो. त्या क्षणी मला समजले की माझे स्वातंत्र्य त्या सकाळी सुरू झाले नव्हते जेव्हा मिनी बस कोलकात्याहून निघाली होती. ते त्या संध्याकाळी सुरू झाले होते जेव्हा मी परवानगी मागणे बंद केले आणि जबाबदारी उचलायला सुरुवात केली. मी माझ्या मुलाला हरवून सन्मान मिळवला नव्हता. मी तयारी करून त्याचा विश्वास जिंकला होता. आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझा स्वतःवरील विश्वास पुन्हा जिंकला होता. वयाने माझे पाऊल बंद केले होते, पण माझे रस्ते बंद केले नव्हते. माझ्यासमोर अजूनही पूर्ण नकाशा उघडा नव्हता आणि यावेळी पुढची जागा निवडण्याचा अधिकार माझा होता. तुम्हाला अनंदिताचा हा प्रवास आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा की काळजी आणि नियंत्रण यातील सीमा कुठे असली पाहिजे. ही कथा त्या लोकांसोबत नक्की शेअर करा ज्यांना वाटते की वय वाढल्यानंतर स्वप्ने छोटी झाली पाहिजेत. धन्यवाद.